झाले. कोण आहे संदेश आणि कोण आहेत? संदेश आणि सूरज ही पेअर मात्र मैदानामध्ये दाखल झाले. गोलंदाजीसाठी स्वप्नील मैदानामध्ये येतोय. येस तेजस दादा. पहिला बॉल काय आला? अगदी पहिला चेंडू मात्र निर्धाव आपण पाहिला जवळ मॅचच्या दिशेनं. दुसरा चेंडू बॅक फुटला जाऊन घेण्याचा प्रयत्न. अप्रतिम चेंडू हाताळला गोलंदाजी करत असताना अर्थातच स्वप्नीलने. या आधीचा आवाज तुम्ही ऐकला संग्राम लावांचा. हिंदी आणि मराठी भाषेवरची पकड त्याची. ओहो अप्रतिम चेंडू स्वप्नील गुणले स्पॉट वर पडला. त्यानंतर राईज होतो या मॅच मध्ये. त्यानं मात्र कमबॅक केला. पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीची धार त्यानं दाखवल्या. मागील मॅच मध्ये होता थोडासा महागडा. या मॅच मध्ये सांगितलंय की कमबॅक काय असतो. ओहो अपकट सुरेख फटका. डीप पॉइंट वन बाउंड चेंडू सीमा रेषेच्या बाहेर अगदी येतोय चौकार. अप्रतिम फटका बॅकफुटला जातोय स्क्वेअर कट आणि त्यानंतर मात्र कट करत असताना चेंडू अगदी चौकारासाठी निघून गेला. यावेळी यॉर्कर कडून करण्याचा प्रयत्न. कमबॅक काय असतो कमबॅक करायचा तर कसा करायचा एक चांगलं उदाहरण या गोलंदाजानं दिलाय जो यॉर्कर टाकला आणि यॉर्करला मान द्यावा लागला. आतापर्यंत भल्या भल्या फलंदाजांना यॉर्करला मान द्यावाच लागला. सध्या आपण पहिला तोच यॉर्कर घेऊन आला. ओहो सुरेख फटका इनसाइड आउट. नो बॉलचा येतो इशारा. आपला GST आहे तब्बल आत्ताच्या 5 धावा. वॉट अ स्ट्रोक. इनसाइड आउट नो बॉल प्लस चौकार. येस थँक्यू. फ्री हिटचा इशारा आणि मॅचला आता मात्र थोडीशी रंगत आली आहे. उठाया हो हो सुरेख फटका. ब्लॅक स्क्रीन आहे. डोक्यावरून जाण्याचा प्रयत्न. अप्रतिम क्षेत्ररक्षण होत आहे. वॉट एफर्ट्स. तोपर्यंत कदाचित यावेळी मात्र ओहो ओहो काय ऍक्शन आहे. अप्रतिम आहे. कदाचित डीजे असता तर डान्सिंग अंपायर बघायला भेटले असते. आणि अंपायर येस ओव्हरची समाप्ती होते आणि हा चौकार आढळलाय जिथे आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या अगदी कदाचित येस विकास जवळ मॅचच्या दिशेनं. येस अंपायर शहानिशा करतील कारण की बऱ्याच प्रेक्षकांनी यावेळी आम्हाला थांबवलंय
की किरण सर थांबा 2 मिनिटं, कारण की 2 ते 3 प्रेक्षक अगदी आल्या आणि त्यांनी थांबवलं आम्हाला, कारण की थोडंसं चेक करा म्हणून त्यांनी सांगितलंय. कारण की अगदी कॅमेऱ्याच्या तो खाली असल्यामुळे तिथे देखील पडदा येतोय, कारण की अगदी कॅमेरामॅननं कॅमेरा पूर्ण खाली टिपलाय, पण खेळाडू दिसतोय पण त्याचा पडद्यामुळे त्याचा पाय दिसत नाहीये. येस, थँक्यू. चेंडू अडवल्यानंतर देखील कदाचित पाय पडला असेल आणि सध्या मात्र आम्ही कोणावरती अन्याय होऊन देण्याचा प्रयत्न केला जात नाही आणि यासाठी मात्र थोडासा वेट केला जातो आणि त्यानंतर डिसिजन दिलं जातं. थँक्यू सो मच. संघाची धावसंख्या अगदी 11 या धावसंख्येवरती. राजू कंक आमच्यासोबत जोडले स्कोरच्या भूमिकेमध्ये. ना माहिती मॅच पराभूत झाल्यानंतर दुसरं संघाची धावसंख्या आहे अगदी 11 आणि चेंडूचा खेळ तब्बल 6 झाल्यानंतर नवीन गोलंदाज मात्र होतोय तयार किरण. ओहो, पहिला चेंडू लफ्ट केलाय अगदी क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर रिजनला निघून जातोय 4 धावेसाठी. वॉट अ स्टार्ट. सेकंड ओव्हरची अप्रतिम झाली स्टार्ट. संघाची धावसंख्या अगदी जाऊन पोहोचली आहे, जी आपण पाहिली तर 15 या धावसंख्येवरती. यावेळी मात्र अगदी बॅट स्विंग केल्या, मात्र त्यानंतर आपण पाहिलं तर अगदी येस बॅटर आता निघाला. रोहित पाटील बॅटर कडे बघत होता, कदाचित तो डोळ्यातून बोलला खेळाडू वृत्ती दाखवावी लागेल तुला आणि निघावं लागते. बॅटर लिडिंग एज आणि आवाज आला होता. आम्ही फक्त वाट बघत होतो की अंपायर आउट देतात की बॅटर निघतोय आणि त्यानंतर फलंदाजाला जावं लागतं. लिडिंग एज कॉट बिहाइंड द विकेट. बॅटर गॉन. हो, यावेळी मात्र लॉफ्ट केला चेंडू हवेमध्ये मिड विकेट रिजनला डीप स्क्वेअर रिजनला आहे खेळाडू. चेंडू त्याच्या आवाक्या बाहेर अगदी पण बाउन्स बॅकअप आहे, मात्र तोपर्यंत 2 धावा मात्र कंप्लीट केल्या जातात. यावेळी मात्र अगदी चेंडू डाऊन दी ग्राउंड क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत आपण पाहिलं तर अगदी 1 धाव मात्र जरूर कंप्लीट केली जाते. एकाच धावेची समाधान. यावेळी मात्र स्क्वेअर कट जिथे आपण पाहिलं क्षेत्ररक्षक आहे वेगाने येतो अडवण्या. हो, फसला गेला. प्रयत्न चांगले होते, बॉडी स्ट्रेच केली मात्र त्यानंतर सुनील भाऊच्या अगदी बोटाला चटका देऊन चेंडू निघून जातोय चौकारासाठी. संघाची धावसंख्या 22. हो, यॉर्कर खोदून काढण्याचा प्रयत्न मिड ऑनला आहे खेळाडू. चेंडू अगदी पकडला जातोय. 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या अगदी 22.
हो यावेळी मात्र बॅट स्विंग केले बॅटीच्या टॉपला आहे रोहित चेंडू खाली अप्रतिम अगदी उंचाईमध्ये पकडले कॅच विकेटचं अगदी पटन आज नांदलापूर टीमला देखील मिस करतोय कारण की नांदलापूर आज दिसत नाहीये संघ म्हणजे नांदलापूर फक्त 50,000चेच प्राइस खेळते आणि त्यामुळे कदाचित या मॅच मध्ये नाहीयेत या स्पर्धेमध्ये नाहीयेत मोठा संघ आहे असोसिएशन मधील प्रामाणिक संघ धावसंख्या अगदी जाऊन पोहोचले 22 हलक्या हाताने ओहो वॉर्ड ऑफ डिफेन्स यार बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने फक्त दिशा दिली चेंडू टर्न झाला तसा अगदी गरकन बॅट फिरवली त्यांनी आपण पाहिले तर सरळ बॅटीने तदनंतर फक्त नितूने एक धाव मात्र कंप्लीट केली अर्थात नितेश दा सध्या आपण पाहतो नॉन स्ट्रायकिंग एंडला स्ट्रायकिंगला सध्या आपण पाहिलं तर अगदी संदेश आहे ओहो सुरेख फटका लफ्ट केला मिड विकेट रिझन आहे खेळाडू चेंडू पर्यंत पोहोचतो गॅदर केला दुसऱ्या प्रयत्न या मात्र फसली जाऊ शकते नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि तो व्हॉट आर रनिंग बिटवीन द विकेट अप्रतिम राहिले यावेळी देखील क्रॉस बॅटर खेळण्याचा प्रयत्न मिड विकेटला आहे खेळाडू अडवण्याचा प्रयत्न डीप मधून येतोय किरणला फसला त्यानंतर स्वप्नील आहे मागे बॅकअप साठी पकडला स्वप्नीलने फेकला तब्बल चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत आपण पाहिले तर अगदी 4 आणि संघाची धावसंख्या अगदी 27 स्क्वेअर कट अप्रतिम आहे खेळाडू सुनील बावड्याच्या डोळ्यासमोर टाटा बाय बाय सीमा रेषे बाहेर चौकार आणि या चौकारानं संघाच्या धावसंख्येला आली थोडीशी चकाकी धावसंख्या 31-31 धावसंख्या अगदी जाऊन पोहोचले 31 या आकड्यावरती 31 स्कोर कार्ड वरती सध्या मात्र जाऊन पोहोचते थोड्याच दिवसामध्ये यावेळी देखील गरकन फिरला एलिव्हेशन भेटले अंतर नाहीये खेळाडू आहे चेंडू खाली अप्रतिम कॅच आणि संग्रामच्या माध्यमातून या कॅच साठी तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज येईल अप्रतिम तब्बल धावसंख्या स्थिर 31 आणि 32 धावेची गरज आहे 32 जिंदगी हर किसी को एक मौका देती है आणि या टीमला एक चान्स भेटला आता आणि कदाचित आता मात्र प्रत्येक जण आपल्या संधीचं करू शकतो सोनं वॉट अ मॅच 32 runs to win. यानंतर
धावेचा 132. धावसंख्या अगदी 32 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये. आणि पुन्हा एकदा सध्या आपण पाहिलं तर रोहित पाटील आणि स्वप्नील ही पेअर बुरबुशी टीमची दिल धडकन आणि जान दोन्ही आहेत लाजवाब. मात्र या मॅच मध्ये तसा खेळ करून दाखवावा लागेल. मागील मॅच मध्ये रोहित पाटील आपण पाहिलं तर अगदी एक मॅरेथॉन इनिंग माघारी खेळून माघारी आला. मात्र स्वप्नील मागील मॅच मध्ये थोडासा नाराज राहिला होता. किरण देखील मागील मॅच मध्ये बऱ्यापैकी खेळला होता. या मॅच मध्ये रोहितला खेळावं लागेल. 32 धावेचं टार्गेट. कराड टेनिस क्रिकेट काय दिलंय कराड टेनिस क्रिकेटने आणि हे असे खेळाडू दिलेत. KTPL 3.0 थोड्या दिवसामध्ये होईल काम चालू. अगदी भूमिपुत्र मैदान नवीन खेळपट्टी बनवण्याचं अगदी प्रोसेस चालू आहे. आणि येत्या शनिवार रविवार ही स्पर्धा खेळली जाईल. ना भूतो ना भविष्य सर्वात मोठी लीग नामांकित लीगच्या यादीमध्ये असलेली ही लीग. तमाम पश्चिम महाराष्ट्राचं लक्ष असणारे या लीग वरती थोड्याच दिवसामध्ये येते तुमच्या भेटीला. हायड्रोटेक कंपनी पुरस्कृत दमदार स्पर्धा कराड तालुका टेनिस क्रिकेटची कराड प्रीमियर लीग. जाऊया मॅचच्या दिशेनं. ओहो यावेळी मात्र पहिला चेंडू काळजी घ्यायची आहे. फर्स्टला गेलाय. हे उत्तर चांगलं दिलंय आणि तदनंतर मात्र येस अंपायर बाळा पाणी घेऊन जा लगेच आत. जाऊया मॅचच्या दिशेनं. बऱ्याच खेळाडू जरूर काही गोष्टी शिकतात. मात्र अशा गोष्टींकडून तुम्ही देखील शिका. कधी मॅच खेळताना बॅटिंग करताना गार्ड परिधान करूनच खेळा. आणि ही चांगली गोष्ट सध्या मात्र पाहतोय आपण. यावेळी सुरेख इनसाइड आउट ऑफ टीम फटका. उडना है तो पैरों में जूते नहीं इरादों में पंख रखो. पंखामध्ये असला पाहिजे दम. अप्रतिम फटका आणि 1 बाउन्स 4 धावा. वर्ड स्ट्रोक. संघाची धाव संख्येला आपण पाहिली तर होते सुरुवात चौकाराने. अप्रतिम फटका. इनसाइड आउट फुल टॉस होता. ज्युसी होता आणि तदनंतर मात्र ड्राईव्ह केलाय आणि निघून जातोय. 1 बाउन्स 4 धाबा. ओहो यावेळी मात्र पुन्हा एकदा अप्रतिम फटका. ड्राईव्ह केला. स्क्वेअर कट केला. चेंडू अगदी निघून जातोय. बॅटीच्या अगदी बॉटमला लागत असताना डीप पॉइंटला
4 धावेसाठी चौकार. तुम्हाला देणारे डंक तुम्हाला पंख देतात असं का म्हटलं जातं. पहिला चेंडू हाच बॅटर फसला, तदनंतर थोडा वेळ मॅच थांबली आणि तदनंतर या बॅटरने केला नवा अध्याय चालू आणि त्यानंतर मात्र पहिल्या 2 चेंडूवरती फेस करत असताना चौकार प्राप्त केलेत. हे कमबॅक करण्याचे एक चांगलं सूत्र. स्ट्रोक अप्रतिम देखना. जणू कॅमेरामॅनला सांगतोय तू खिच मेरी फोटो, तू खिच मेरी फोटो, तू खिच मेरी फोटो. बॅक टू बॅक इन दी रो. 4चा पाडा बोलून दाखवलाय आणि हॅट्रिक चौकाराचा मात्र पुन्हा एकदा रेकॉर्ड आपल्या नावावरती करून घेतला. रोहित पाटील कराड टेनिस क्रिकेटचा श्रीमंत खेळाडू सध्या मात्र मैदानामध्ये बॅटिंग करतोय आणि संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे. अर्थातच 12 या आकड्यावरती 1 to 12. पुन्हा पुढे आला. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, एक धाव मात्र प्राप्त होईल. एका साईडला कराड टेनिस क्रिकेटचा श्रीमंत खेळाडू रोहित पाटील खेळतो, दुसऱ्या साईडला त्याची स्कोरिंग कराड टेनिस क्रिकेटचा गोल्डन खेळाडू अर्थातच ज्यानं सोनं बरंच कमवलंय क्रिकेट खेळत असताना तो राजू कंग त्यांची स्कोरिंग करतोय आणि खूप छान गोष्ट बघायला भेटते. आपला मित्र खेळतोय, दुसरा मित्र स्कोरिंग करतोय. तू खेळ मी लिहित जातो. दिल दुसरी धडकन आणि जान आहे ती आपला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न खेळाडू आहे. चेंडू गॅदर केला रोहित पाटील. यावेळी मात्र गरकन फिरण्याआधीच यशच्या मागे होत्या रोहित पाटील. अगदी सर पे कफन बांधा था और भाग रहा था. जीव वाचून धावत होता आणि तदनंतर मात्र येणारे 12 चेंडू आणि 19 धावेची गरज. 12 चेंडू 19 धावा, 19 धावा 12 चेंडू समीकरण मात्र बघायला भेटतंय. बारा चेंडू 19 धावेची गरज. हो यावेळी मात्र स्क्वेअर कट बॅटीची अगदी टॉप एज डिक्लेअर मध्ये 1 धाव. या एका धावेच्या मदतीने येस चेंडू पोहोचवला जातो. चेंडू पोहोचवायचा, चेंडूची पूर्तता करायची आहे. धाव संख्या अगदी आपण पाहिली तर जाऊन पोहोचल्या जी अगदी 13 आहे रे इथं. 14 धाव संख्येवरती 14. हो या बॅटीची अगदी शिकल 1 धाव मात्र जरूर येते. यॉर्कर चेंडू, अप्रतिम चेंडू हाताला गेला गोलंदाजी करत असताना. अर्थातच गोलंदाज शंकर त्याच्या माध्यमातून श्रीकांत धाव संख्या अगदी 16. अप्रतिम चेंडू हाताला श्रीकांतनं. 3 चेंडूचा खेळ झाला. येणारे 9 चेंडू आणि तब्बल आपण पाहिले तर 16 धावेची गरज आहे. अप्रतिम मॅच. उचललाय क्रॉस बॅटेड
मैं झुकेगा नहीं साला, मैं रुकेगा नहीं, मैं ठोकेगा. निघून जातोय 6 धावेसाठी अप्रतिम फटका. रिप्ले टेलिकास्ट पाहूयात ज्या पद्धतीने हा फटका खेळलाय. वॉड स्ट्रोक, मागचा पाय वाकवला, थोडा बसला, मग चोपला बैठा फटका. मैं तोडेगा. अप्रतिम फटका. आता फक्त 10 धावाव्यात. चेंडू आहे तब्बल 8. वॉड मॅच. रोहित पाटील का महत्वाचा आणि का या खेळाडूला यावेळी देखील आहे खेळाडू त्याच्या हातामध्ये. ईट का जवाब पत्थर से देंगे, कड़वा देंगे जनाब. विकेटचं पतन टीट फॉर टॅट. रोहित पाटील बॅक टू डकआउट. आता 7 चेंडू 10 धावेची गरज. 7 चेंडू 10 धावा, 10 धावा 7 चेंडू हे समीकरण आता मात्र मैदानामध्ये. यावेळी ड्राईव्ह केलाय क्षेत्ररक्षक हे पॉइंटला चेंडू गॅदर करतोय. एक धाव मात्र जरूर कंप्लीट करेल आणि त्यानंतर आपण पाहिलं तर बॅकअप येतोय. अगदी धावसंख्या आपण पाहिली तर 23 या आकड्यावरती. समीकरण अगदी जाऊन पोहोचते 6 चेंडू आणि 9 धावेची गरज. मॅच चांगली बनली आहे, मॅच चांगल्या पद्धतीने बनवली आहे. आता जो आला षटकार तिथे मॅच बनली आणि जिथे विकेट आली तिथे मॅच पुन्हा एकदा फसली. चला स्पीडअप घ्या प्लीज. अगदी युद्ध पातळीवरती काम चालू आहे. भूमिपुत्र खेळपट्टी बनवण्याचं काम आज अगदी मला ते राजू आज दुपारपासून काम चालू आहे खेळपट्टी बनवण्याचं. कारण की भरपूर मेहनत या खेळपट्टीवरती, या भूमिपुत्राच्या खेळपट्टीवरती घेतली जाते. कारण की ती तयार केली जाते येत्या सॅटर्डे संडे या KTPL साठी खास करून. संपूर्ण खेळपट्टी मी म्हणेल ओपन केली, आता पुन्हा नव्याने बनवली जाते एक नवीन खेळपट्टीवरती. आणि इतिहास कसा नोंदवला जाईल याच्याकडे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचं लक्ष आहे. आणि 12, 13, 14 देखील सर्व पश्चिम महाराष्ट्राचं लक्ष असेल PMPL वरती. 2 नामांकित स्पर्धा खेळवल्या जाणार आहेत नवी मुंबईमध्ये. हो, सुरेख फटका अगदी डिक्लेअर मध्ये जाते. जिथे आपण पाहिलं तर 1 धाव येते आणि समीकरण थोडंसं आपण पाहिलं तर बदललं जातं. जिथे आपण पाहिलं तर येणारे 4 चेंडूने आता 8 धावेची गरज. तर कारण की मागील KTPL 2.0 जर आपण पाहिली कराड तालुका प्रीमियर लीग तर पहिली 50 राजू कंक मला वाटतं तुझ्या नावावरती आणि पहिला षटकार देखील तुझ्याच नावावरती आहे. बराच नोंद ठेवावी लागते. या वर्षीची नोंद देखील आम्ही ठेवणार आहोत की पहिली 50 आणि पहिला षटकार कोणाच्या नावावरती येतोय. 4 चेंडू 8 धावेची गरज. वॉट अ मॅच. 4 चेंडू 8 धावा, 8 धावा 4 चेंडू. ही मॅच आता कुठल्या दिशेला जाईल. बुरबुशी संघाचा धाण्या वाघ गेला पॅव्हेलियन मध्ये आणि त्यानंतर मॅच काढून दिली जाईल का. KTPL 3.0 मध्ये जो संघ खेळवला जाणार यावर्षी संघ मालक आमचे सन्माननीय स्वप्नील मोरे साहेब अर्थातच त्यांचा संघ मराठा वॉरियर्स कोरे. नो बॉल येतोय. कहाणी में ट्विस्ट. काय घडलंय. अंपायर लेग अंपायर कडे लक्ष द्या. इट्स अ नो बॉल. हा होता थ्रो बॉल आणि दिला गेला नो.
पॅनल्टीच्या 2 धावा, नोची 1 धाव आणि घेतलेली 1 धाव. मॅचची कहाणी बदलली. 4 धावा आत्ताच्या भेटल्यात. काय घडलं? येणारा चेंडू फ्री हिटचा. आज गुढीपाडवा आणि ही ऑफर भेटली आता मात्र या मॅच मध्ये. आता समीकरण हो यावेळी मात्र अगदी डीप स्क्वेअर लेग रिजनच्या अगदी बाहेर उचलून फेकला आणि मॅच संपली आहे. स्वप्नीलने अखेरीस या मॅच मध्ये केलाय कमबॅक आणि सांगितलंय कमबॅक होईल, जोरदार होईल, लाजवाब होईल आणि झाला बुरबुशी संघाचा कमबॅक. वर्ड ऑफ मॅच. टॉस करूयात. बुरबुशी संघ आणि तारू संघ. बायगा माझा